आमची अवस्था कशी आहे, ज्ञान कमी आहे पण अहंकार जास्त आहे, सामर्थ्याने. आणि इतकी मस्करी करतोय आम्ही सामर्थ्याने की आम्हाला असं वाटायला लागलं हे जे काही आहे ते माझ्यामुळेच आहे. पुढे नुसतं कीर्तन झाल्यावर म्हणावं ताई काही कीर्तन केलं ताई मंडपावरच, मंडपात सुद्धा नाही. याची अक्कल ताईला पाहिजे. ज्यानं कौतुक केले ते दिवसातनं दोनदा पियतय, तू त्याचं काय ऐकती? जो तुला म्हणलाय तू चांगलं गातोय, तू चांगलं वाजवतोय, तू चांगलं कीर्तन करतेयस, तो शहाणा पाहिजे ना. कारण माझं कौतुक एकतर देवाने करावं नाही तर संतांनी करावं, बाकी कोणी नाही. आणि देवाचं कौतुक इतकं गोड असतं, तयाचा हरिक इतकं सामर्थ्याने कौतुक करतो तो. मग आम्हाला चिंता करायची गरज? मग वैभव पैसा हे सगळं आपोआप येत. मी तर म्हणते ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ते मरत नाही. बघता काय नाही मरत, तसलं काय संशय नजरेने बघता नाही मरत. मी सांगते ना एक्सपिरियन्स. एकच दिवसापूर्वीची गोष्ट. अजिंठ्याचा घाट होता, सेवा करून येत होते मी. इनोवा होती माझी, अशी जोरात धडकली, इतकी बेकार, आम्हाला धक्काही लागला नाही साधा. तरी संध्याकाळी मी इठल इठल करीतच होते. तेव्हा मला कळलं गाडी जास्त पैशाची आहे म्हणून जगलो की काय.